अशोक, अशोक, हा काय 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 इथे येऊन बसलास का गुपचूप? मी वेड्यासारखी हॉलच्या बाहेर शोधते तुला. अरे हा, आता आठवलं. आता बोल, काय म्हणत होतास तू? मी गोष्टी वाढवून चढवून सांगते म्हणे. अगं नाही का, मी उगाच आपलं ते गमतीने म्हटलं होतं. गमती म्हणजे काय जरा वातावरण हलकं केलं पाहिजे ना, सगळे एवढे जमले होते आणि आपण नाही का. हलकं हलकं ठीक आहे, तू वातावरण हलकं केलंस, पण माझ्या भावनांचं काय रे? मला काय वाटलं असेल? अरे बाबा, सॉरी 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 सॉरी. काय 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 सॉरी सॉरी म्हणालास तू? अशोक माझगावकर चक्क मला सॉरी म्हणाले. उभ्या आयुष्यात तू कुणाला सॉरी म्हटलेलं मला आठवत नाही. काय तब्येत ठीक आहे ना? हा ठीक आहे. बरं आता मला सांग, खरंच तब्येत ठीक आहे का तुझी? इतका चांगला कार्यक्रम सोडून इथे असा तोंड पाडून का बसलास तू? बाई, या ज्या कार्यक्रमाचं मी जे आयोजन केलं होतं ना, ते माझ्या सुनेसाठी म्हणजे आमच्या भैरवीसाठी केलं होतं. तुला आठवत, वेणूची पहिली मंगळागौर होती तेव्हा तिच्यासाठी एक सोन्याचं नाणं घेतलं होतं माझ्या आईने. आठवत ना? तसंच मी सुद्धा एक सोन्याचं नाणं घेतलं भैरवीसाठी आणि मी तिला ते देणार होतो. पण बहुतेक ते नाणं कुठेतरी चोरीला गेलंय. ओ, माझ्या बेजबाबदारपणामुळे मी कुठेतरी ठेवलं असेल, ते मला माहित नाही. पण मी आता माझ्या सुनीला तोंड कसं दाखवू? हा तिच्या एवढंच ना? काय वेळ आहेस का तू? मला तुझी भैरवी खूप समजूतदार आणि प्रेमळ वाटली. आणि एखाद्या सोन्याच्या दागिन्यापेक्षा तू जो अगदी प्रेमाने आणि मनापासून तिच्यासाठी हा मंगळागौरीचा कार्यक्रम ठेवलायस, तो पुरेसा नाही का? मग सोन्याच्या दागिन्यापेक्षा तिला सोन्यासारखा सासरा मिळाला, जो बापासारखी तिची काळजी घेतो. मग अजून काय हवं असेल तिला? आणि खरं सांगू का, ते नाणं चोरीला नसेल गेलं. तूच कार्यक्रमाच्या गडबडीत ते कुठेतरी डाव्या हाताने ठेवलं असशील. अचानक सापडेल बघ. पण मला सांग अशोकराव, तुला हा सुंदर क्षण पुन्हा सापडेल का? नाही ना? मग इथे काय बसलायस असा? तिकडे हॉलमध्ये जाऊन बघ, ती भैरवी किती आनंदाने सगळा सण एन्जॉय करते ती. असू दे, जागा ओढत नको नेऊ नाही. माझ्या सासूची काय वर्णावी सांगा, महती पोरी पिंगा. खोड काढते रोज काढते, नंतर रडते पोरी पिंगा. बुक वाचीन मोप शिकीन, केस ठोकीन पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा, ग पोरी पिंगा, ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा, ग पोरी पिंगा, ग पोरी पिंगा. माझ्या माहेरी आई माझी ग आहे खमकी ग बाई पिंगा. रोज भांडते पैका मोजते, नोटा मागते पोरी पिंगा. माझ्या राजाची झाले राणी, मी झाले सुखी ग बाई पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा, ग पोरी पिंगा, ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा, ग पोरी पिंगा. नवरा भोळा ग सासू ज्वाळा ग, काय सांगू मी बाई पिंगा. माझ्या सासरी रोज तंटा ग, जळती लंका ग पोरी पिंगा. आम्ही जोडीन प्रेम पेरू ग, घर गोकुळ होई पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा, ग पोरी पिंगा, ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा, ग पोरी पिंगा, ग पोरी पिंगा.
माझ्या सासरी ग नाही सासू ग कसा गाऊ मी बाई पिंगा. माझे सासरे ग झाले बाबा ही झाले मित्र ही पोरी पिंगा. शिस्त लागावी म्हणून चिडती पण माया ही करती पोरी पिंगा. कधी धाकाची नजर देती पण कधी मायेचा पदर पिंगा. यांना लाभू दे माझं आयुष्य हेच मागणे बाई पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. भैरवी, मी तिच्यासाठी एक छानसं गिफ्ट आणलं होतं, पण तुला मी नाही देऊ शकत. बाबा काय बोलताय? गिफ्ट? अहो गिफ्टची काहीच गरज नाहीये. ही मंगळागौर माझ्यासाठी सगळ्यात मोठा गिफ्ट आहे. तुम्हाला माहितीये हे सगळे खेळ खेळून माझी नेगेटिव्हिटी कुठल्या कुठे पळून गेली आहे. आणि एवढे सोन्यासारखे क्षण तुम्ही मला दिलेत. मला अजून काय गिफ्ट हवंय? मी तुमचे आभार मानले पाहिजेत बाबा. नाही 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 भैरवी, अगं आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमाची जबाबदारी माझ्यावर आहे. कारण या मंगळागौर मंडळाची अध्यक्षा ही पाठराखीण आहे, बरोबर ना? या छानशा कार्यक्रमाचं आयोजन व्यवस्थित पार पडावं म्हणून ज्यांनी ज्यांनी ही सुंदर सजावट केली त्या सगळ्यांची मी सर्वप्रथम आभारी आहे. पण या संपूर्ण कार्यक्रमाच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे राहणारे तुम्हा सर्वांचे लाडके अशोक मामा आणि माझा लाडका अशोक याचेही मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. बर, आता माझ्या मंगळागौर मंडळातर्फे मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना एक छानशी भेट देणार आहे. घेऊन ये ग. हे तुळशीचं रोप माझ्या मंडळातर्फे माझ्या सगळ्या प्रिय मैत्रिणींना दिलं जाणार आहे. हे तुळशीचं रोप. तुळस पवित्र तर आहेच, म्हणूनच तर आयुर्वेदात तुळशीला औषधी वनस्पतींची राणी असं म्हटलं गेलंय. श्वसन, पचन तसंच त्वचेच्या आजारांवर अतिशय गुणकारी अशी आहे आपली तुळस. भैरवी, सगळ्यात आधी तुला ही भेट. थँक्यू. वेलकम. ये. सस्नेह, प्रेमपूर्वक. धन्यवाद. अगदी प्रेमाने. खरं बोललात तुम्ही ताई. आपण वारीला जातो तेव्हा तुळस डोक्यावर घेतो ना, तेव्हा म्हणतो तुळस वंदावी वंदावी संता, घरी माऊली तुळस वंदावी असं म्हटलं जातं बघा. वा, तुळस पावित्र्याचं मांगल्याचं प्रतीक आहे. खरंच. आणि आता मी तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या अशोक मामांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मी काही जास्ती बोलणार नाहीये. तुमचं कौतुक करायला दोन शब्द मी आणू कुठून? मला खरंच कौतुक वाटतं तुम्हा बायकाच. पुरा दिवस तुम्ही तुमच्या कुटुंबाभोवती पिंगा घालत असता. कुठून आणता एवढी ऊर्जा? कुठून आणता एवढा उत्साह?
दिवसाच्या शेवटी थकून भागून डोळे मिटणारी माऊली घरात असते, म्हणून या घराला घर पण असत. मुलांना पोटभर जेवायला घालून स्वतः अर्धी पोळी खाऊन भूक नाही असं म्हणून झोपतो. कधी कधी उपाशी पोटी झोपतात. आई, मुलगी, बायको, सून, नात, मैत्रीण या सगळ्या नात्यात वावरताना तुम्ही आमचं म्हणजे आम्हा पुरुषांचं आयुष्य समृद्ध करता. आणि याची जाणीव म्हणून तुमचं आयुष्य समृद्ध व्हावं म्हणून, तुम्हाला 2 आनंदाचे क्षण मिळावेत म्हणून आपण मंगळागौर साजरी करतो. कसं छान वाटतंय ना तुम्हाला? दोन आनंदाचे क्षण मिळालेत ना, बस भरून पावलो मी. तुम्ही शक्ती आहात, ममत्व आणि नेतृत्व हे दोन्ही गुण तुमच्यात आहेत. असेच आनंदाने जगा, हसत राहा. तुमचा संसार आणि जबाबदारीच्या मध्ये उडणाऱ्या तारांबळीतून स्वतःसाठी वेळ काढा. हसा, जगा. माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत.